काहीच नाही, काही दिसत तर बॉल. हाय, आज 365 दिवस चॅलेंजचा आज आपला 65वा दिवस आहे. तर चला मार्किंग करू. आज दोन्ही उठले बघा. आज हिल ट्रेनिंग आहे आपली. तर चला करणला कॉल केला. आता आपण इथून थोडं शूज बीज घालून बाईक काढून घेऊ. तर आज साऊथ सिटीला जाऊ आपण. तर चला. तर तयारी झाली आता, तर निघू. तर आपण आलो रामराय पॉईंटला करणला पिकअप करायला. करण येतोय आता. पण आज पुरा वाळूची लाईट गेली. आज लाईटच नाही. आज पूर्ण अंधार आहे. पूर्ण अंधार आहे. जरा 5:30 वाजत आले. तर आज साऊथ सिटीला जाऊ आपण. ही अशी लाईफ नाही जगायची आपल्याला, नोकरवाली. तर आपल्याला एक ओजा सर एक म्हणते की जो माणूस स्वतःला डिसिप्लिन ठेवतो तो राजा, आणि ज्याला लोक डिसिप्लिन ठेवते तो नोकर. त्याच्यामुळे स्वतःला डिसिप्लिन ठेवा, स्वतःवर कंट्रोल स्वतःच करायचं, तरच राजा असतो माणूस. नाही तर ही रेग्युलर लाईफ तर होतीच, पण आपण चेंज करायची लाईफ. नाही तर अशी लाईफमध्ये मजा नाही. आपण जगायला येतो का काम करायला येतो. त्याच्यामुळे निर्णय घेतला की आपण 1 वर्षामध्ये सगळं चेंज होऊन जाऊ. आणि खरं 1 वर्ष स्वतःला दिलं ना तर चेंज होतं माणूस. आणि ते मी करून दाखवणार आहे. 300 आता झाले आपले 65 दिवस कंप्लीट झाले. अजून कंटिन्यू करणार आहे. जे जे परिस्थिती असेल ती असेल, पण कंटिन्यू करणार म्हणजे करणार. हा, तर आता बदल दिसतो माझ्या ह्याच्यात. सेल्फ डिसिप्लिन येऊ राहिला हळूहळू. ते काय नॅचरल नसतं, ते स्वतः डेव्हलप करणं लागतो आपल्याला. तिकडे काही होऊ, पण 100% मी देणार म्हणजे देणार. तर आता आपण आलो साऊथ सिटी. आज युनिव्हर्सिटीज प्लॅन होता, पण थोडं कॅन्सल केला. तर आलो साऊथ सिटी. हिल ट्रेनिंग करू आज इथंच. कारण लई दिवस झालं तर आलो नव्हतं इथं. 2 हफ्ते झाले ना. आता मागच्या वेळेस आपण कुठं गेलो? बुद्ध लेणीला गेलो. ते एक टार्गेट करू कारण आपण. हे आपलं चॅलेंज कम्प्लीट झालं ना, आपल्याला केदारनाथला जायचं राव. कोणी येऊ न येऊ, या अजून 1-2 जण पकडू. ट्रॅकिंग मस्त येऊ. पण हे डिसेंबर मध्ये चालू असतं का? तर वॉर्मअप झाला आपला कम्प्लीट. तर शॉर्ट काढायची राहिली. शॉर्ट घातली का? हां. तर लोअर काढली आता आपण. आता चला सामान्य बरोबर ठेवा. आता आपण स्टेप वर्कआउट करू. स्टेप वर्कआउट रेग्युलरमध्ये आपण खाली करतो ना, तर स्टेप वर्कआउट करू. तर चला. तर आपण आता स्टेप वर्कआउट करणार इथं. तर चला आपण रेग्युलर जसं करतो स्टेप वर्कआउट तसं करू.
हाय, आपल्या स्टेप वर्कआउटचे 2 सेट मारले आपण. तर चला आता नेक्स्ट वर्कआउट करू जाऊ. तर आज आपण स्टेअर वर्कआउट करू. इथं स्पीड वर्कआउट, पायऱ्याचा स्पीड वर्कआउट वेगळा असतो आणि आपण हिलचा वर्कआउट मारतो तो वेगळा असतो. तर चला आज पायऱ्याचा वर्कआउट बघू. तर आपले 8 सेट कंप्लीट झाले. आपण 8 सेट मारली यावेळेस. तर चला, काय आलं मारायचं का अजून? मोबाईल धर रे तुझा. कॅमेऱ्यात पाहतो ना माहिती का काय होत नाही. अशी कंडिशन मी खरं बी सांगत नाही. हाय, तर आता स्टेअरवरचं केलं. आता स्लूपवरचा वर्कआउट करू आपण. हे दरवेळेस करतो, वरपर्यंत जायचं. तर स्टेअरचं वेगळं लेगवर इम्पॅक्ट पडतो आणि ह्याचा वेगळा इम्पॅक्ट पडतो. तर चला वर्कआउट चालू करू. आजचा वर्कआउट आहे आपला स्लूपवर मारायचा आपण. तर यावेळेस झाडाचा अँगल चेंज केला आपण. झाडावर कॅमेरा ठेवलेला आहे आता. तर चला पहिले शॉट मारतो आपण इथपर्यंत. आता फुल रेंजपर्यंत तिथपर्यंत जातो आपला कॅमेरा. तर चला आता पूर्ण टॉपचं वर्कआउट मारू आपण. चला तर आपले हिलचे 12 सेट कंप्लीट झाले. वरपर्यंत गेलतो. पहिले आपण अर्ध्यात मारतो तर टॉपपर्यंत गेलतो. आता तर चला
आपण नेक्स्ट वर्कआउट घेतो. चल पाय पड झाडामध्ये लावला होता आज. वरती एक मारायचं अजून. चल चल मजा घेतली त्याची. तर आता लास्ट वर्कआउट राहिला आपला. लास्ट वर्कआउट वरती मारू, त्याच्यानंतर मग आपण स्ट्रेचिंग करतो. चला बॅक साईडनी मारू. आला का नाही रे? नाही आला. त्याला थोडंसं तब्येत बरोबर नाही त्याची, तरी थोडं नॉर्मल करायला आपण. नाहीच म्हणलं ना मग काहीच नाही करणार ते, त्याच्यामुळे नॉर्मल करायला. आपला आता तिसरा वर्कआउट आपलं इकडे पुढून मारतो. ही बॅक साईड आहे. बॅक साईडनी आपण हा एक वर्कआउट मारतो. मागच्या 2 याला मारला नव्हता आपण, तर यावेळेस मारू. चला लास्ट नाते लास्ट तर आपण 6 सेट कंप्लीट झाले आपले. तर मारतो एक. तर चल पूर्ण पहिले गवत होतं, आता पूर्ण जाळून टाकलं. हे गवत जाळलं ना, काऊन जाळते माहिती आहे का? आता हिवाळ्यात पावसाळ्यात ह्याच्यावर भारी येतं पाय. हां नाही हिवाळ्यात पाय एकदम भारी येतं. नेक्स्ट आपण हिलवर जाऊ. ही खदान मागच्या वेळेस गेलतो आपण, तिथं वरती वर्कआउट केला बघा आपण. त्याच्या पलीकडची भांगशी आहे. चल मग झाला आपला कंप्लीट. तर आपण आता स्ट्रेचिंग करू. तर रेग्युलर ठिकाणी स्ट्रेचिंग करू आपण. आली तर घ्यायचं थोडं. माझा इटाची गट्टी टोचू लागलेला आहे रे. कस काय आता मला काय माहिती कस काय पत्र लावलं मी काल काय सीन झाला. कॅन्टीनमध्ये गेलो चहा दिला, चहा घेतली मी आणि बसलो आम्ही. तर चल मग सोबत चल.
त्याने गेलं मस्त त्याने गरम गरम चहा दिला होता. बाकीचे आला थोडं 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 3च घोटामध्ये पूर्ण चहा. ते म्हणतो पत्रा बसवला रातमध्ये. अरे बाप एवढे हसू लागले बस सगळे लोक. 3च घोटामध्ये पुरा कप केला गेला. 3च घोटा. तुम्हाला वाज बी द्यायला गेलं मागच्या रूम मध्ये होते. मागच्या रूम मध्ये पुढच्या रूम मध्ये 10 वर्षांना घरचे कोण नव्हते. होते ना. स्ट्रेचिंग झाली कंप्लीट आपली. आता थोडंसं काय करायचं आता रिलॅक्स रिलॅक्स. तर हिल ट्रेनिंग झाली आपली. तर पाहिजे तेवढी तर आता ह्या वेळेस क्लिअर नाही झाली. कारण की आपलं रनिंग एक आहे. ज्या दिवशी आपण रनिंग करतो ना त्या दिवशी वाटतं असं वर्कआउट केला म्हणून. आज रनिंग नाही केली, डायरेक्ट वर्कआउट केला. त्याच्यामुळे थोडंसं काहीतरी अर्धं वाटतं त्याच्यामुळं. तर चला ते सांभाळायचं ते पसारच लय झालं इथं काहीच नाही. काही दिसलं इथं बॉक्स ते लगच्या आधी थार येऊ. थार थार घेऊ. लोक मेले एक अग्निशामक कृष्णाला फोन करून फक्त मग काय करायचं आपलं टार्गेट 365 टार्गेट संपलं, अचीव केलं. त्याच्यानंतर मग बाबाला जाऊन यायचं. बाबाहून आलं गाडी बिडी आली मस्त. परत आपली जर्नी स्टार्ट. देऊ काहीतरी करू आपण. मग प्रत्येक वेगवेगळ्या हप्त्यातून 2 हप्त्यातून एकदा बाहेर जायचं वेगवेगळ्या ठिकाणी. डायरेक्ट औरंगाबाद सोडून हां 3 जण जायचं. प्लॅन बी काय आपला अकॅडमी टाकायचं नाही. काय का मला तर आजचा वर्कआउट झाला कंप्लीट. तर चला खाली जाऊ आता.